स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएड करणार आहेत आणि अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आणि पहिल्या वेळेला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु कॅप राऊंड साठी जे वाट बघत आहेत त्यांना मात्र दुःखाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापासून सीईटी सेलच्या माध्यमातून वारंवार ही तिसऱ्यांदा डेट एक्सटेंड झालेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत, कागदपत्र नाही आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे परंतु कॅप राऊंडची वाट बघत आहेत त्यांना वारंवार त्रास होत आहे. आणि ग्रुपला मी मेसेज पाहत आहे की कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी सेलला जाऊन तुम्ही त्या साईटवरती जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता की ज्या वेळेला कॅप राऊंड सुरू होईल त्यावेळेला आपण व्हिडिओ तो बनवूच, परंतु जे काही डेट एक्सटेंड होत आहे, आता डेट जी एक्सटेंड झालेली आहे ते सर्वच जे 4 प्रोफेशनल कोर्सेस आहेत, म्हणजे जे पीजीचे कोर्सेस आहेत आणि ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, म्हणजे बीएड आहे, बीपीएड आहे आणि एमएड आहे आणि एमपीएड आहे, या चारही जे काही डिग्री आहेत या चारही डिग्रीच्या प्रोसेस आणि ही मुदतवाढ, ही रजिस्ट्रेशनची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग ही मुदतवाढ कधीपासून आहे तर ही मुदतवाढ 1 तारखेपासून, म्हणजे 31 तारीखला डेट होती, 1 तारखेपासून तर ही 5 तारखेपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे. आणि चारही डिग्रीची ही डेट आहे, मग चारही रजिस्ट्रेशन तुम्ही त्या वेळेपर्यंत करू शकता. म्हणजे कधीपासून 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे काही टायमिंग दिलेला आहे तो तिथून पुन्हा 3 दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे. म्हणजे 1 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत या जे काही तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहात आणि जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तर त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे ते 8 तारखेपर्यंत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही नॉन क्रिमिनल नाही आहे, अजूनही त्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, त्यांचा रिझल्ट लागलेला नसेल, त्यांच्याकडे ओरिजिनल मार्कशीट नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पुन्हा आपल्याकडे 5 दिवस संधी आहे. आणि जर फॉर्म तुम्ही फिलअप करत असाल तर पुन्हा 8 दिवस वेळ आहे जो व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यामुळे 8 तारखेनंतर जे काही पुन्हा 5 ते 6 दिवस किंवा 10 दिवस प्रोव्हिजनल लिस्ट लागण्यासाठी घेतले जाणार आहे. आणि 10 तारखेनंतर म्हणजे 10 म्हणजे किती, 17-18 तारखेपासून तुमचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॅप राऊंड सुरू होईल. म्हणजे पुन्हा इथून 20 दिवस तुम्हाला थांबावं लागणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ऑगस्ट महिना पूर्ण चालणार आहे. ऑगस्ट आणि नंतर सप्टेंबरचा फर्स्ट वीक, सेकंड वीक पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. म्हणजे 3ही राऊंड असणार आहे आणि नंतर मग स्पॉट ऍडमिशन. अशा पद्धतीने हे सप्टेंबर पर्यंत ही तुमची प्रोसेस चालणार आहे. तेव्हापर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला पाळायची आहे. पहिल्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागेल त्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन करता येणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ती कॉलेजला प्रवेश घेत असताना ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तुमची 10वी-12वीची मार्कशीट, तुमची ग्रॅज्युएशनची मार्कशीट असणं गरजेचं आहे, तुमची व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तुमचं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे, तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ह्या जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत तेवढे डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत तेवढी डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनच्या प्रोसेसच्या वेळी असणं गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला ते कॉलेज प्रवेश देत नाही. आणि ह्या डेट काय एक्सटेंड होत आहे त्याच्या मागचे कारण पुन्हा एक लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मी एक व्हिडिओ टाकलेला होता, बीएससी ऍग्रीची डेट अजूनपर्यंत एक्सटेंड होत नव्हती. कॉलेजेस बीएससी ऍग्रीचे कचरा झालेला नाहीये. बीएससी ऍग्रीचे कॉलेजेस खूप कमी आहेत, परंतु त्यांची एकदाही डेट एक्सटेंड झालेली नाही. परंतु इंजिनिअरिंगचे कॉलेज खूप सारे आहेत, त्यांची दोनदा डेट एक्सटेंड झाली. बीएडचे कॉलेज खूप आहेत, तिसऱ्यांदा डेट एक्सटेंड झालेली आहे. एमपीएड, बीएड, बीपीएड याच्या डेट तिसऱ्यांदा एक्सटेंड झालेल्या आहेत. त्याच्या मागची एक कारण असू शकते, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला की जेवढ्या जागा वॅकंट आहे तेवढे सुद्धा फॉर्म किंवा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नसावे, म्हणून हे डेट वारंवार एक्सटेंड होत आहे. तुमचा विचार शासनाला करायचा नसतो जर जागा जर कमी असल्या तर. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलेलं आहे बीएससी ऍग्री, म्हणजे बीएससी ऍग्रीची डेट एक्सटेंड झाली नाही कारण कॉलेजेस कमी, जागा कमी, विद्यार्थी बीएससी करणारे जास्त आणि डेट एक्सटेंड करू शकले नाही. तशासारखं तुमची डेट काय एक्सटेंड करताय तर जागा जास्त, विद्यार्थी कमी येत आहेत म्हणून रजिस्ट्रेशनची डेट पुन्हा ते वाढवत आहेत आणि तिसऱ्यांदा डेट वाढवलेली आहे. हा एक मुद्दा त्यामागचा असू शकतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी 1 महिना वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे. पुन्हा आपल्याला 20 दिवस थांबायचा आहे जो पहिला कॅप राऊंड किंवा प्रोव्हिजनल लिस्ट लागायसाठी. आणि जे काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाहीत त्यांच्यासाठी की पुन्हा 5 दिवस वेळ वाढवलेली आहे, तर तुम्ही त्यात डॉक्युमेंट अपलोड करू शकता, पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हते तर
तुमच्यासाठी चांगली बाब आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. जे कोणी तुमचे विद्यार्थी बीएड करणारे असतील, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला ऍडमिशन मिळेल आणि तुम्ही शिक्षक म्हणून रुजू व्हाल, शिक्षक म्हणून शिक्षण विभागात याल. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातच तुमचं स्वागत असणार आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 लिंक दिलेल्या आहे. एक स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची लिंक, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपची लिंक, ह्या दोन्ही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून कायमस्वरूपी अपडेट, परिपत्रक, बातम्या, वसतिगृहाची लिस्ट, नागपूर, महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी असणारे वसतिगृह, जे 6 विभागातील वसतिगृह आहेत, मग समाज कल्याणचे असेल, मग ते इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे असतील किंवा आदिवासी विकास विभागाचे असेल, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.